नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स या विषयातील रेंज आणि कोएफिशिएंट ऑफ रेंज हा टॉपिक. रेंज अँड कोएफिशिएंट ऑफ रेंज. कोएफिशिएंट ऑफ रेंज हे पाहण्याआधी आपण त्यांचे फॉर्म्युले पाहू. रेंजचा काय फॉर्म्युला आहे आणि कोएफिशिएंट ऑफ रेंजचा काय फॉर्म्युला आहे. सगळ्यात पाहू रेंजचा. रेंज इज इक्वल टू, एकदम सोपा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये पहा, एल मायनस एस. एल म्हणजे लार्ज नंबर किंवा लार्ज ऑब्झर्वेशन मायनस स्मॉल ऑब्झर्वेशन. इतका सोपा असा फॉर्म्युला आहे रेंज या घटकाचा. तर आता आपण पाहू कोएफिशिएंट ऑफ रेंजचा फॉर्म्युला काय आहे. कोएफिशिएंट ऑफ रेंज. विद्यार्थी मित्रांनो, याचाही एकदम सोपा फॉर्म्युला आहे. तो आहे एल मायनस एस अपॉन एल प्लस एस. म्हणजे रेंज मध्ये फक्त आपण रेंज पाहत असतो की त्याच्यामध्ये लार्ज नंबर मधून स्मॉल नंबर किंवा लार्ज ऑब्झर्वेशन मधून स्मॉल ऑब्झर्वेशन मायनस करायचं, जे येईल त्याला आपण रेंज म्हणणार. आणि कोएफिशिएंट ऑफ रेंज मध्ये काय करणार, वरच्या बाजूला लार्ज मधून स्मॉल मायनस करणार, तर खालच्या बाजूला एल प्लस एस स्मॉल आणि लार्ज नंबरची काय करणार, टोटल, आणि या दोघांचं काय करणार, डिवायडेशन, भागाकार. अशा पद्धतीने आपण ते काढणार आहोत. आता हे समजून घेण्यासाठी सुरुवातीला आपण काय करू, एक दोन गणित पाहू. तर आधी आपण गणित पाहून घेऊ रेंज आणि कोएफिशिएंट ऑफ रेंजचं. गणित घेऊ. फर्स्ट गणित. आपल्याला गणित असं विचारलं जातं, कम्प्युट रेंज अँड कोएफिशिएंट ऑफ रेंज द फॉलोइंग डाटा. आणि डाटा दिलेला असतो. समजा आपल्याला इंडिव्हिज्युअल मध्ये दिलेला आहे 100, 24, नंतर आहे 14, 105, 105, नंतर 21, 21, नेक्स्ट इज 35 अँड 106. आणि आता आपण काढू या गणितामध्ये रेंज आणि कोएफिशिएंट ऑफ रेंज. आता हे दिलेलं ऑब्झर्वेशन आहे, याच्यामध्ये दोन ऑब्झर्व करायचे. काय ऑब्झर्व करायच्या, तर सगळ्यात स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन कोणतं आहे आणि सगळ्यात लार्जेस्ट ऑब्झर्वेशन कोणतं आहे. म्हणजे सगळ्यात लहान संख्या कोणती आहे आणि सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे. दिलेल्या ऑब्झर्वेशन मध्ये जर पाहिलं तर स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन, सगळ्यात लहान संख्या जर पाहिली तर ती कोणती आहे, ती म्हणजे 14. 14 ही काय आहे, स्मॉलेस्ट, ह्याला आपण येस म्हणूयात. आणि लार्जेस्ट म्हणजे सगळ्यात मोठी संख्या. पहा, सगळ्यात मोठी संख्या किती आहे, ती म्हणजे 106. ही काय आहे, लार्जेस्ट संख्या आहे. मग आता आपण रेंज काढून घेऊ. सुरुवातीला काढू, ए म्हणूयात रेंज. रेंज इज इक्वल टू काय आपला फॉर्म्युला, तर एल मायनस एस. आणि याच्यात टाकू किमती. एल म्हणजेच काय, लार्जेस्ट 106, 106 मायनस स्मॉल 14 मायनस 14. 106 वजा 14 केलं तर आपल्याला उत्तर मिळेल ते म्हणजे 92, 92. काय आलेले आहे, हे आलेले आहे आपली रेंज. आणि आता आपण काढू कोएफिशिएंट ऑफ रेंज. मी या बाजूला काढतो कोएफिशिएंट ऑफ रेंज. कोएफिशिएंट ऑफ रेंज इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आहे त्याचा, एल मायनस एस अपॉन एल प्लस एस. त्याचे टाकू आपण किमती. एल आहे स्मॉल लार्जेस्ट ऑब्झर्वेशन 106, 106 वजा 14, 106 वजा 14 छेद भागिले 106 अधिक 14. 106 वजा 14 केल्या तर ते येणार आहे 92 म्हणजे 92 आणि छेद भागिले 106 अधिक 14 यांची बेरीज येते 120. आणि हे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला कोएफिशिएंट ऑफ रेंज मिळणार आहे, ती म्हणजे 0.7667. 0.76
67. पहा विद्यार्थी मित्रांनो, इतकं सोपं गणित हे आपल्या परीक्षेला विचारलं जातं आणि सोपं असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याकडनं चुका होऊ शकतात. तेव्हा लक्षात ठेवा, जर तुमचं इथं ऑब्झर्वेशन काढत असताना मोठी संख्या आणि लहान संख्या हे जर कॅल्क्युलेट करत असताना किंवा पाहताना जर चूक झाली, समजा तुम्ही लार्ज नंबर म्हणून 105 घेतलं आणि स्मॉलेस्ट म्हणून 21 घेतलं किंवा आणखी दुसरी कोणती संख्या घेतली, तर या ठिकाणी तुमचे दोन्ही उत्तर चुकू शकतात. तेव्हा लक्ष काय ठेवायचं, तर स्मॉल नंबर आणि लार्ज नंबर किंवा स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन किंवा लॉंगेस्ट ऑब्झर्वेशन किंवा लार्ज ऑब्झर्वेशन, ह्या दोन गोष्टी पाहिजे. याची प्रॅक्टिस म्हणून आपण काही उदाहरणं घेऊयात, म्हणजे आपली ह्याची प्रॅक्टिस थोडीशी होऊन जाईल. आणखी एखादं उदाहरण घेऊयात, म्हणजे हा आपल्याला पॉईंट जो आहे तो एकदम व्यवस्थित समजेल. आपल्याला विचारलं जातं ते म्हणजे कॅल्क्युलेट रेंज आणि कोइफिशियंट ऑफ रेंज, आणि ऑब्झर्वेशन दिलेले आहेत. समजा मी ऑब्झर्वेशन घेतो, परीक्षेला आलेलं गणित घेऊयात आपण, म्हणजे तुमचं कॉन्फिडन्स वाढेल. परीक्षेला आलेलं गणित आहे ते म्हणजे 88, 52, 67, 38, 59, 46. हे गणित विचारलेलं आहे परीक्षेला आणि आता आपण हे सॉल्व्ह करू. आता या गणितामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय पाहावं लागतं विद्यार्थी मित्रांनो, तर स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन आणि लार्जेस्ट ऑब्झर्वेशन. सगळ्यात लहान संख्या कोणती आहे? कोणती आहे सगळ्यात लहान संख्या? तर ही जी 38 दिसते ती सगळ्यात लहान आहे. 38 ही संख्या सर्वात लहान आहे. तर सगळ्यात मोठी संख्या पाहिली तर ती किती आहे? 88 ही संख्या सगळ्यात मोठी आहे. मग आपण सोडवायला सुरुवात करू. सगळ्यात पहिल्यांदा काढू ते म्हणजे रेंज. रेंज बरोबर L मायनस S. किमती टाकूयात. 88 वजा 38, 88 वजा 38, आणि हे कॅल्क्युलेट करायचं, किती येतील आपले? 50. हे काय आली? रेंज आलेली आहे. आणि आता आपण काय काढू, तर कोइफिशियंट ऑफ रेंज काढू. B, कोइफिशियंट ऑफ रेंज तुमचा फॉर्म्युला लगेचच पाठ झाला असेल, तो म्हणजे L मायनस S अपॉन L प्लस S. आणि आता याच्यात किमती टाकूयात. किमती टाकायच्या आहेत. L आहे 88, 88 वजा 38, आणि खालच्या बाजूला 88 अधिक 38. एकदा वजाबाकी करायची आणि एकदा बेरीज करायची. आपण लगेच सॉल्व्ह करूयात. 88 मधून 38 जर गेले तर उत्तर येणार आहे ते म्हणजे 50. ऑलरेडी आपण काढलेली होती रेंज, 50 आली होती. भागिले 88 अधिक 38, यांची बेरीज केली ती 126, आणि या दोघांचा काय करायचा आहे आता आपल्याला? भागाकार करायचा आहे. 50 भागिले 26, 50 भागिले 126, 0.3968, 0.3968, 68. अशा प्रकारे आपण काय काढलं, तर आपण याच्यामध्ये काय काढलेले आहे? रेंज काढलेली आहे आणि कोइफिशियंट ऑफ रेंज काढलेली आहे. आणखीन एक उदाहरण घेऊ आणि नंतर आपण पुढच्या भागाकडे जाऊ. 3 नंबरचं गणित घ्या, हेही परीक्षेला विचारलेलंच आहे. सेम असंच करायचं आहे. त्याच्यामध्ये संख्या पाहू आपण. 8, 12, 10, 18, 28, 17, 20, 22, 17, 20, 22, आणि शेवटची संख्या दिलेली आहे 12. आपण लगेच फास्ट काढून घेऊ. सगळ्यांना माहित झालेलं आहे कसं करायचं असतं ते. रेंज इज इक्वल टू L मायनस S. पहा आता याच्यामध्ये कोणती सगळ्यात लहान संख्या आहे? सगळ्यात लहान संख्या दिसते आहे ती म्हणजे आपल्याला 8, आणि सगळ्यात मोठी संख्या पाहिजे आहे. मोठी संख्या कोणती आहे याच्यात? तर 28. 28 पेक्षा कोणतीही संख्या मोठी नाहीये. सगळ्यात मोठी संख्या किती आहे? 28च. मग किमती टाकू आणि लगेच काढू. 28 वजा 8, 28 मधून 8 जर गेले तर आपल्याला रेंज मिळणार आहे ती म्हणजे 20. आणि आता आपण काढूयात कोइफिशियंट ऑफ रेंज. कोइफिशियंट ऑफ रेंज फॉर्म्युला टाकून घेऊ. L मायनस S
अपॉन एल प्लस एस. किमती टाकूयात लगेच. एल आलेला आहे तो म्हणजे 28 आणि वजा 8 छेद 28 अधिक 8. किमती टाकू 20 छेद 28 अधिक 8. 28 अधिक 8 जर केलं तर ते येतील 36. मग यांचं सोल्युशन काढूयात, भागाकार करू. 20 भागिले 36 0.5555. उत्तर आलेलं आहे 0.5555. विद्यार्थी मित्रांनो, आपण या आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण पाहत आहोत ते म्हणजे रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज. रेंजचा फॉर्म्युला समजला असेल, कोएफिशियंट रेंजचा फॉर्म्युला पण समजलेला असेल तुम्हाला, आणि रॉ डाटामध्ये कशा प्रकारे रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज काढायचं हे आपण आत्ताच पाहिलेलं आहे. पुढच्या भागामध्ये जाऊयात. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जर समजा आपल्याला ग्रुप किंवा अनग्रुप जर डाटा दिलेला असेल आणि अशा वेळेस जर रेंज किंवा कोएफिशियंट ऑफ रेंज काढायचे असेल तर कसं काढलं जातं. एकदम सोपं आहे, पहा एकदम सोपं आहे. त्याच्यामध्ये आपण लगेच पाहू, एक उदाहरण घेऊ आणि लगेच पाहू. आपल्याला गणित असंच विचारलं जातं की कॅल्क्युलेट रेंज अँड कोएफिशियंट ऑफ रेंज. उदाहरणार्थ समजा आपल्याला अनग्रुप डाटामध्ये काढायचं असेल तर कसं काढणार. अनग्रुप डाटामध्ये आपण पाहू, अनग्रुप डाटामध्ये कसं काढायचं. अनग्रुप डाटा आधीचं जे पाहिलं होतं त्यामध्ये आपण रो डाटामध्ये पाहिलं होतं. अनग्रुप डाटा कसा दिलेला असतो तर आपल्याला उदाहरणार्थ दिलेले असतात ते म्हणजे एक्स आणि एफ. एक्स आणि एफ. एक्स मध्ये समजा संख्या दिलेल्या आहेत 1 2 3 4 5. 1 2 3 4 आणि 5. तर फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 2 6 15 2 6 15 8 आणि 2. आणि आपल्याला विचारलेलं आहे कॅल्क्युलेट रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज. आता इथे काढत असताना आपल्याला कोणतेही एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन करावं लागत नाही. डायरेक्ट फॉर्म्युला टाकायचा आणि किमती काढायच्या. सगळ्यात पहिल्यांदा आपण काढूयात रेंज. रेंजचा आपल्याला फॉर्म्युला माहितीच आहे. काय येतो रेंजचा फॉर्म्युला. कोणताही डाटा दिलेला असू द्या, फॉर्म्युला चेंज होत नाही. या ठिकाणी फॉर्म्युला आपल्याला चेंज होणार नाहीये. लार्ज मायनस स्मॉल. आता हे फ्रिक्वेन्सी मध्ये पाहायचं नाहीये, कारण एल म्हणजे काय तर एल म्हणजे लार्जेस्ट ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन म्हणजे हे एक्स दिलेले असतात ते ऑब्झर्वेशन असतात, दिलेल्या संख्या असतात, आणि त्यांची एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे त्यांची वारंवारता दिलेली असते. उदाहरणार्थ 1 किती वेळा आलेला आहे 2 वेळा. 2 किती वेळा आलेले 6 वेळा. 3 किती वेळा आलेले 15 वेळा. म्हणजे इथे 1 ही संख्या किती वेळा आलेली आहे ते दिलेलं आहे. तसं आता इथे लार्ज जर संख्या पाहिली तर लार्ज संख्या कोणती आहे तर लार्ज जी संख्या आहे ती आहे 5 आणि स्मॉल संख्या कोणती आहे ती म्हणजे 1. इकडे फ्रिक्वेन्सी या कॉलम मध्ये पाहायचं नाही. कुठे पाहणार आपण तर ऑब्झर्वेशन इथे आपण करणार, हायेस्ट आणि स्मॉल. तर आता आपण लगेच काढून घेऊ. समजलं असेल तुम्हाला की कशामध्ये ऑब्झर्वेशन करायचं आहे. 5 वजा 1 उत्तर येईल 4. सेम तसंच काढूयात कोएफिशियंट ऑफ रेंज. कोएफिशियंट ऑफ रेंज कोएफिशियंट ऑफ रेंज फॉर्म्युला तोच आहे एल मायनस एस आणि खालच्या बाजूला एल प्लस एच. एल प्लस एस. किमती टाकू आणि लगेच काढू. 5 वजा 1 खालच्या बाजूला 5 अधिक 1 उत्तर येईल 4/6. आणि कॅल्क्युलेटर वरती करायचं आहे आपल्याला 4 भागिले 6 केलं तर उत्तर येणार आहे आपले 0.6666. म्हणजेच आपण घेणार 0.6667. अनग्रुप डाटामध्ये कसं काढलेलं आहे हे पाहिलेलं आहे. आणखीन एक उदाहरण घेऊ आणि नंतर आपण जरा चेंज करू. आणखीन एक उदाहरण घेऊ. हे पाहिलं होतं आपण पहिलं गणित. आता दुसरं गणित पाहूयात. सेम असं दिलेलं असतं ते म्हणजे एक्स आणि एफ. आता एक्स मध्ये पाहूयात संख्या काय दिलेल्या आहेत. एक्स मध्ये दिलेले आहे संख्या 2 4 किंवा 20 40 60 80 100 120 आणि 140. 140 आणि फ्रिक्वेन्सी मध्ये दिलेले आहे समजा 2 4 8 15
पुन्हा एकदा 15, 7 आणि 3. फ्रिक्वेन्सी काही असू द्या, आपला संबंध फक्त या एक्स असणाऱ्या कॉलमशीच असतो, ऑब्झर्वेशन या कॉलमशीच असतो. म्हणून आपण फॉर्म्युला लिहून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा काढूयात रेंज. रेंज इज इक्वल टू एल मायनस एस. किमती टाकू. सगळ्यात लहान संख्या कोणती आहे 20 आणि सगळ्यात मोठी किती आहे 140. म्हणून 140 वजा 20 म्हणजे उत्तर येईल आपलं 120. आणि 2 नंबरला पाहूयात कोइफिशिएंट ऑफ रेंज. कोइफिशिएंट ऑफ रेंज. कोइफिशिएंट ऑफ रेंज एल मायनस एस आणि छेद एल प्लस एस. किमती टाकू. एल आहे 140 वजा 20. 140 वजा 20 आणि खालच्या बाजूला 140 अधिक 20. 140 वजा 20 म्हणजेच आलेले आहे 120 छेद ह्या दोघांची बेरीज येणार आहे 160. 120 भागिले 60 करू. 120 भागिले 160 जर केलं तर उत्तर येतं 0.75. सगळ्यांना समजलं असेल कोइफिशिएंट रेंज आणि रेंज अनग्रुप डाटामध्ये कसं काढायचं आहे. पुढच्या भागात पाहू आपण लगेच की ग्रुप डाटामध्ये कसं काढलं जातं. ग्रुप डाटामध्ये पाहूयात कशा पद्धतीने आपण काढणार आहोत. त्यासाठी आपण पाहू. एकच मिनिट. ग्रुप डाटा. ग्रुप डाटा. ग्रुप डाटा हा कशा प्रकारे दिला जातो आपल्याला. फॉर एक्झाम्पल आधी आपण ग्रुप डाटा पाहू कशा प्रकारे दिला जातो. उदाहरणार्थ दिलं जातं मार्क्स. हा पहिला कॉलम दिला असेल आणि दुसरा कॉलम दिलेला असेल तो म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट. नंबर ऑफ स्टुडंट. आणि आपण मार्क मध्ये पाहूयात 0 ते 5, 5 ते 10, 10 ते 15, 15 ते 20 अशा प्रकारे ग्रुप दिलेला आहे किंवा क्लास दिलेला आहे. आणि नंबर ऑफ स्टुडंट्स मध्ये दिलेले असतील समजा 4, 6, 3 आणि 2. आणि आता या गणितामध्ये काय काढायचं आहे आपल्याला तर रेंज आणि कोइफिशिएंट रेंज कसं काढायचं आहे. तर लक्षात घ्या आपण इथे काय काढणार आहोत. रेंज काढत असताना आपण स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन बघत असतो आणि हायेस्ट ऑब्झर्वेशन किंवा लार्ज ऑब्झर्वेशन बघत असतो. मग त्याप्रमाणे आपण पाहू की रेंज कसं काढायचं आहे. इथे सुद्धा आपला संबंध फक्त हा क्लास किंवा मार्क या कॉलमशीच आहे. इथे आपण पाहणार आहोत सगळ्यात स्मॉलेस्ट संख्या कोणती आहे 0 आणि लार्ज सगळ्यात मोठी संख्या किती आहे ती म्हणजे 20. म्हणून आपण गणित लिहून घेऊया. आधी फॉर्म्युला लिहू. रेंज इज इक्वल टू रेंज बरोबर एल मायनस एस. मग आता इथे किमती टाकू आणि लगेच सॉल्व करू. एल 20 वजा 0. 20 वजा 0 उत्तर किती येणार आहे 20च येणार आहे. आणि आता कोइफिशिएंट ऑफ रेंज काढूया. सेकंड नंबरला कोइफिशिएंट ऑफ रेंज. कोइफिशिएंट ऑफ रेंज. कोइफिशिएंट ऑफ रेंज त्याचा फॉर्म्युला सुद्धा सेम राहतो. कोणताही डाटा असू द्या, रॉ डाटा असू द्या, अनग्रुप असू द्या किंवा ग्रुप डाटा असू द्या, फॉर्म्युला मध्ये काहीही चेंज होत नाही. एल मायनस एस अपॉन एल प्लस एस. किमती टाकू. एल आहे 20 वजा 0 आणि खालच्या बाजूला 20 अधिक 0. बघू किती येत आहे. उत्तर येणार आहे 20 आणि खालच्या बाजूलाही उत्तर किती येणार आहे 20च. आणि जर आपण हे सॉल्व केलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे ते म्हणजे 1. ते उत्तर किती मिळणार आहे 1. अशा प्रकारे आपण ग्रुप डाटामध्ये रेंज कसं काढायचं आहे ते पाहिलेलं आहे. कधी कधी लक्षात घ्या इथे उत्तर कसं आलेलं आहे दोन्ही लार्ज आणि स्मॉल. स्मॉल ही संख्या 0 असल्यामुळे वरच्या बाजूला पण तेवढीच आली खालच्या बाजूला पण तेवढीच आलेली आहे. तर आपण दुसरं गणित पाहू. 2 नंबरचं गणित पाहू. याच्यामध्ये दिलेले आहे ते म्हणजे क्लास आणि फ्रिक्वेन्सी.
क्लासमध्ये दिलेला आहे 5. क्लासमध्ये दिलेला आहे 5 ते 10, 10 ते 15, 15 ते 20, 15 ते 20, 20 ते 25, 25 ते 30 अशा प्रकारे क्लास दिलेला आहे. तर फ्रिक्वेन्सीमध्ये फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 10, 17, 23, 40 आणि 5. आणि आता आपल्याला काय काढायचं आहे, तर रेंज काढायची आहे. सगळ्यात स्मॉल ऑब्झर्वेशन आहे 5 आणि सगळ्यात लार्ज ऑब्झर्वेशन आहे 30. त्याप्रमाणे आपण रेंज काढू. रेंज बरोबर L - S. किमती टाकू. L आहे 30 वजा 5 वजा बाकी येईल आपली 25, म्हणजे रेंज किती आली 25. आता आपण काढू कोइफिशियंट ऑफ रेंज. कोइफिशियंट ऑफ रेंज आणि त्याचा फॉर्म्युला आहे L - S, खालच्या बाजूला L + S आणि किमती टाकू. L म्हणजेच किती 30 वजा 5 आणि खालच्या बाजूला 30 अधिक 5. आणि आता ह्या दोघांची वजाबाकी केली तर ती येईल 25/35. 25/35 हे कॅल्क्युलेटरवर करूयात. उत्तर येईल 0.7142. 0.7142. समजलं विद्यार्थी मित्रांनो कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करणार आहे. याच्यामध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल पहा. कोइफिशियंट ऑफ रेंज मी तुम्हाला दाखवतो. कोइफिशियंट ऑफ रेंज याचे जे आन्सर आहे ना, हे आन्सर कसं आलेलं आहे, तर त्यांचा आन्सर हे नेहमी 0 ते 1 च्या दरम्यानच असतं. म्हणजे जेवढे आपण गणित सॉल्व्ह केली त्याच्यामध्ये 0 पॉईंट समथिंग 0 पॉईंट काही ना काहीतरी आलेलं आहे आणि एका गणितामध्ये उत्तर किती आलेलं आहे 1 आलेलं आहे. म्हणजे तुमचं कोइफिशियंट ऑफ रेंज हे रेंज जी आहे किंवा याचं जे उत्तर आहे ते नेहमी कसं येणार आहे, तर 0 पॉईंट काहीतरी किंवा 1 या व्यतिरिक्त जर काही आपली उत्तर आली तर समजून घ्यायचं की आपलं कुठेतरी चुकलेलं आहे. म्हणून लक्षात घ्या याचं उत्तर काढत असताना किंवा उत्तर आल्यानंतर सुद्धा आपण चेक करू शकतो. कसं चेक करू शकतो, तर आपलं आलेलं आन्सर हे 0 पॉईंट मध्ये आलेलं आहे की 1 मध्ये आलेलं आहे हे पाहायचं. या व्यतिरिक्त जर दुसरी कोणतीही आन्सर आलेलं असेल तर आपलं काय झालेलं असेल, चुकलेलं असतं. तर तुम्हाला समजलेलं असेल की रेंज आणि कोइफिशियंट ऑफ रेंज कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा आहे. मग आज आपण इथे थांबूयात. पुढील तासामध्ये आपण याचा पुढचा भाग पाहू. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत स्टँडर्ड डेव्हिएशन, व्हरायन्स कशा प्रकारे काढलं जातं किंवा कोइफिशियंट ऑफ व्हरायन्स कसं काढलं जातं. आज आपण इथे थांबूयात.